आता राधानगरीमध्ये आम्ही ह्या मुलांच्यासाठी जे शैक्षणिकदृष्ट्या त्यांना सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय आणि अजून करण्याची जी गरज आहे ती आम्ही करणार आहोत भविष्यामध्ये. ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या म्हणजे बऱ्याच वेळा राधानगरीकडं ओळख होत असताना दुर्गम डोंगराळ तालुका अशी जी ओळख केली जाते ती कुठेतरी पुसली जावी आणि एक विकसित तालुका म्हणून त्याकडे बघितलं जावं हे आमचं खऱ्या अर्थानं स्वप्न आहे. राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या त्यांच्या आंबेडकरांचं शिक्षण असेल, राधानगरीचं धरण असेल, ह्या गोष्टी तर त्यांनी त्या पूर्ण केल्याच. स्मृतीस्थळ तर तुम्ही केलेलंच आहे हो. परंतु त्याच्याही पुढे जाऊन शाहू विचार जो आहे तो जनमानसात रुजलेला आहेच, परंतु तो टिकण्यासाठी शालेय स्तरावरती सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे. त्या दृष्टीने काय नियोजन कराल? नाही, त्या दृष्टीनं आता विद्यार्थी स्तरावर शाहू महाराजांचं काम कळावं, शाहू महाराजांनी सामाजिक जे काही गोष्टी त्यावेळी निर्णय घेतले त्याचे परिणाम आता आपल्याला पाहायला मिळते. असं पर्यटनाची वर्गवारी सुद्धा राधानगरीमध्ये होऊ शकते. खूप खूप होऊ शकते. म्हणजे मी जसं म्हणलं बायोडायव्हर्सिटी पाहायची असेल तर एखाद्या तुम्ही देवराईला भेट दिली तर तुम्हाला खूप चांगल्या काही गोष्टी पाहायला मिळतील तिथे जतन केल्या आहेत, ज्या त्या पाठीमागे धार्मिक परंपरा आहेत. त्याच्यासोबत शाहूकालीन वास्तू देखील हत्तीमालसारखे आहे, बेंजीर विलासारखे आहेत, राधानगरी धरण आहे महाराजांनी बांधलेलं. काय आहे की राधानगरी किंवा हा आपला जो पश्चिम घाटाचा परिसर आहे हा काही पाऊस खूप प्रमाणात होतोय. तसं मधाचं उत्पादन करून शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना एक नवीन व्यवसाय निर्माण करून द्यायचं जसं शासनाचं धोरण आहे तसं औषधी वनस्पती लागवडीसाठी आहेत योजना, पण त्या आपल्या जिल्ह्यात विशेष प्रयत्न करून करायला पाहिजे असं मला वाटते. औषधी वनस्पती लागवड हा एक म्हणजे पूरक होऊ शकतोय असं मला वाटते. पूर्वी कसं होतं की मुंबईत पूर्वीच्या लोकांनी एक जागा घेऊन त्या ठिकाणी डेअरी सुरू केलेली आहे, प्रोसेसिंग तिथं पॅकिंग होते, तिथं गोकुळचं किंवा दही उत्पादन होते. मग त्याच्यावर काय करायला पाहिजे तर मग आम्ही त्याच्याच बाजूला एक जी इमारत होती तिथं कोल्ड स्टोरेज होतं, ती इमारत संघानं विकत घेतली. नमस्कार, सकलममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुलांच्या शाळेमध्ये जर मुली शिकल्या तर शिक्षकाला इनाम अशा पद्धतीचा ठराव करणारे म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. त्यांची कर्मभूमी कोल्हापूर आणि त्याचबरोबर राधानगरी सुद्धा जी आहेत, जे त्यांनी नवीन वसवलेलं गाव आहे त्यावरती सुद्धा त्यांचं नितांत प्रेम होतं. या राधानगरीचा कोल्हापूर शहराच्या जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये सुद्धा मोठा वाटा आहे, मोलाचा वाटा आहे. आणि याच राधानगरीचे सुपुत्र असणारे अभिजित टायशेटे सर आपल्यासोबत आहेत आणि आज विविध विषयांवरती ते आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत. ते गोकुळचे संचालक म्हणून कार्यरत आहेत, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुद्धा ते राधानगरी म्हणून लोकप्रतिनिधीमधून निवडून आलेले आहेत. सर, सकलममध्ये आपलं सर्वात प्रथम मी स्वागत करतो. आणि पहिला प्रश्न तोच आहे की राजर्षी शाहू महाराजांची ही भूमी आहे, राजर्षी शाहू महाराजांनी घडवलेलं राधानगरी हे शहर आहे आणि त्यांच्याच घडवलेल्या शहरामध्ये त्यांनी जी शैक्षणिक विकासाची गंगा आणली ती पुढे नेण्याचं कार्य सुद्धा आपल्या माध्यमातून जे सुरू आहे. तर त्याच्याबद्दल सर्वात प्रथम आपण माहिती देऊयात की राधानगरी शहर जे आहे त्याला खरं तर मी शहर म्हणतोय, आज ग्रामीण भाग जरी असला तरी सुद्धा त्याला शहरी बाज आलेला आहे. तर ह्या राधानगरीमधले शैक्षणिक विकास जो आहे त्याच्यावरती आपण प्रेक्षकांना पहिल्यांदा सुरुवातीला सांगूयात की कसं वेगळेपण राधानगरीनं जपलंय. खरं तर राधानगरी हा आपला राधानगरी तालुकाच राजर्षी शाहू महाराजांनी निर्मित केलेला तालुका आहे आणि इथे एक शैक्षणिक परंपरेचं जर बोलायचं झालं तर राज्यस्तरावर ज्या शिष्यवृत्ती स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये जर आपण वर्तमानपत्रात नेहमी बघत असाल तर राज्यभराचा ज्यावेळी निकाल येतात त्यावेळी राधानगरी आणि त्या पाठोपाठ भुदरगड असे कित्येक वर्ष शिष्यवृत्ती राज्यात सुरू झाल्यापासून हे दोन तालुके तुम्हाला अग्रेसर दिसतील प्रत्येक बाबतीत. परंतु आमच्या तालुक्यातली थोडी अडचण ह्यापूर्वीचे कशा होत्या की पुढचं शिक्षण देणाऱ्या सुविधा आमच्या तालुक्यात नव्हत्या आणि ज्या काळाबरोबर ज्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या न झाल्यामुळं टेक्निकल एज्युकेशन असेल, आयटीचं एज्युकेशन असेल, गुणवत्ता असून देखील सुविधा नसल्यामुळं मोठी अडचण आमच्या तालुक्यात होत होती. आणि ज्यावेळी आम्ही ह्या पंचायत समिती जिल्हा परिषद माध्यमातून कामकाज करत असताना असं लक्षात आलं की ह्या सुविधा नसल्यामुळं त्याचा जीवनमानावर काय परिणाम होतोय किंवा राधानगरीतल्या लोकांच्यावर त्याच्या दूरगामी काय परिणाम होत आहेत. तर त्यावेळी असं आमच्या लक्षात आलं की एखादी ह्या ठिकाणी असं कॉलेजेस पाहिजेत की जेणेकरून मुलांना इथले ते शिकायच्या सुविधा निर्माण होतील. अगदी प्रत्येक वेळेला शहरात येणं शक्य नाही, शहरात येणं सगळ्यांना शक्य नाही, आर्थिक परिस्थितीनुसार किंवा समजा 18व्या वर्षी ज्यावेळी मुलं मुली 12वीचं शिक्षण पूर्ण करतात
त्या वयोगटाच्या मुलींना बाहेर शिकवायला पालक बाहेर ठेवायला तयार होत नाहीत. ते घरातून येऊन जाऊन करणारे असेल तर त्यांना शिकवायला प्रोत्साहन देतात. अशा पद्धतीनं ज्या काही नवीन अडचणी तयार होत होत्या त्याच्यावर मार्ग काढायचा झाला तर मग आमच्याच तालुक्यात काहीतरी शैक्षणिक सुविधा निर्माण करणं हे गरजेचं होतं आम्हाला. मग त्यावर आम्ही एक विचार केला की बाबा मुलं आणि त्याबरोबर मुलींना जे कोर्सेस ज्याकडं कल आहे मुलांचा असे कोर्सेस कुठले आहेत की जे आपल्या इथे सुरू करणं शक्य आहे. तर मग आम्ही फार्मसी नर्सिंग असे कोर्सेस फार्मसीमधले स्थानिक पातळीवरती रोजगार कसा निर्माण झाला हा, पाहिजे, हा, जे अशी कोर्सेस आहेत हां त्याला तुम्ही प्राधान्य दिलं. पहिल्यांदा डिप्लोमा फार्मसी, डिग्री फार्मसी, त्यानंतर नर्सिंगमधले GNM नर्सिंग, BSc नर्सिंग, PBBSc किंवा M फार्मसी आम्ही आता सुरू केलं आहे. अजून काही मेडिकल क्षेत्रातले किंवा अजून काही कोर्सेस सुरू करता येतील काय असं त्याच्यावर आमचं काम सुरू आहे की ही गरज होती आमच्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जर विचार करायला गेलं तर. आणि यापूर्वी इतर तालुक्यात ज्यावेळी ह्या अशा कॉलेजेसची निर्मिती झाली किंवा सुरू झालेत ते 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी झालेत आणि त्यामुळे तिथला परिसरातला विकासातला जो काय परिणाम आहे तो शिक्षणाचा तो दिसून येतोय. तो आमच्या इथं होत झालेला नव्हता बरं. किंवा गरज होती त्याची. ग्रामीण भाग ग्रामीण भाग असल्यामुळं किंवा थोडं ते धाडसच देखील होतं कारण त्यात खूप मोठी शासन अशा संस्थांना कुठल्याही प्रकारचं अनुदान देत नाही. अशा संस्था स्वतःच्या ह्याच्यातूनच उभा करावं लागतात. मग अशा वेळी अशा ठिकाणी संस्था थोडं सुरू करताना तो थोडा धाडसाचा विषय होता. परंतु आमची गरज तालुक्याची असल्यामुळं आम्ही ते थोडंसं धाडस करून ते सुरू केले आणि त्याला एक चांगलं स्वरूप त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय आणि मुलांच्या बरोबर मुलींचं स्वप्रमाण शिकायचं वाढतंय. ही एक आमची समाधानाची गोष्ट आहे. जे राजर्षी शाहू महाराजांचा जो उद्देश या बाबतीतलं जे काही भूमिका होत्या तुम्ही मगाशी म्हणलात की मुलांच्या बरोबर मुलींच्या बाबतीत तर तो उद्देश सफल करण्याच्या दृष्टीनं एक आम्हाला काय करता येईल त्यांच्या ह्याच्यात तर तो एक आम्ही आमच्या परीने शक्य असलेली गोष्ट आम्ही तिथे सुरू केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण सातत्याने कार्यरत आहात. जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत त्याची आत्ताची जर स्थिती आपण बघितली तर तिथले विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी संख्या कमी होत चाललेली आहे. परंतु राधानगरीमध्ये ज्या काय आता सध्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या ठिकाणी आपण नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. त्या ठिकाणची विद्यार्थी संख्या जी आहे ती वाढली नसली तरी सुद्धा समतोल पातळी जी आहे बाकीच्या खाजगी संस्था आहेत त्यांच्याशी स्पर्धा करून सुद्धा आजही तिथल्या शाळा टिकून आहेत. याचं काय वैशिष्ट्य आहे सर? नाही फक्त राधानगरी नाही कोल्हापूर जिल्ह्यातल्याच मुळात प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत जर बघायला झालं तर मी ह्यापूर्वी देखील म्हणले की जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता नेहमीच चांगली राहिली. परंतु काय होते की काळानुरूप ज्यावेळी स्पर्धेला खाजगी शाळा येतात मग त्यांचे युनिफॉर्म बघितले जातात, त्यांच्या होणाऱ्या पालकांच्या मिटिंग बघितल्या जातात, तिथं होणारे वेगवेगळे सहशालेय उपक्रम बघितले जातात. ते उपक्रम आमच्याकडे होत नव्हते जिल्हा परिषदेकडे. मग मी जेव्हा जिल्हा परिषदेचा शिक्षण आणि अर्थ समिती सभापती झालो त्या एका शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही असं ठरवलं की ह्या ज्या काही त्रुटी आहेत आमच्या जिल्हा परिषद शाळांच्या मधल्या आणि खाजगी शाळांच्या स्पर्धेत उतरताना मग त्यावरती काम करायचं आम्ही ठरवलं आणि त्यामध्ये आम्ही एक उपक्रम घेतला वर्षभरासाठी आणि त्या उपक्रमाअंतर्गत मग त्याच्या दृष्टीनं आवश्यक असणाऱ्या म्हणजे पहिला गोष्ट अशी होती की जिल्हा परिषद शाळा म्हटलं की एक पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट, निळा आणि पांढरा असे 2 ठरलेले रंग होते. काही शाळांच्या मध्ये त्यात बदल झाला होता परंतु सगळ्या शाळांच्या मध्ये तो बदल केलाच पाहिजे असं आम्हाला ज्यावेळी वाटलं आणि मग शिक्षण समितीनं आम्ही ठरवलं अधिकाऱ्यांचे सगळ्यांना हे करून जिल्हा परिषदेनं पहिल्यांदा असा निर्णय घेतला की युनिफॉर्म बदलायचे. पहिल्यांदा युनिफॉर्म बदलले की जिल्हा परिषद मुलांच्याकडे बघायचा दृष्टिकोन पालकांसहित सगळ्यांचा बदलावा आणि पालक किंवा नागरिक शाळेपर्यंत यावेत हा त्यातला आमचा उपक्रमाचा राजर्षी शाहू शिक्षण समृद्धी उपक्रम असं आम्ही त्याला नाव दिलं. तर मुद्दाम राजर्षी शाहू महाराजांचं नाव दिलं होतं आणि शाहू जयंती दिवशी आम्ही तो उपक्रम जिल्ह्यामध्ये सुरू केला. जो त्या अंदाजे 2000 शाळा 2000 शाळांच्या मध्ये हे सहशालेय उपक्रम होते की जे वर्षभरामध्ये वेगवेगळ्या कारणांनी पालक शाळेपर्यंत यावेत आणि मुलांचं स्क्रीनिंग व्हावं. म्हणजे बरेच वेळा आपण बघतोय की आपल्या घरातल्या मुलांच्यात कुठले अंगभूत गुण आहेत हे बरेच वेळा पालकांना समजून येत नसतं. मग अशा वेळी काय करता येईल तर एखादी समजा आता महात्मा गांधींची जयंती आहे त्या दिवशी एखादा उपक्रम असा राबवायचा की त्यामध्ये मुलांचं स्क्रीनिंग होईल. म्हणजे समजा त्या दिवशी हस्ताक्षर स्पर्धा ठेवली तर शाळेत जी शिकणारी भले मग 10 विद्यार्थ्यांची शाळा असू दे किंवा 200 असू दे ते 200 विद्यार्थ्यांची जर हस्ताक्षर स्पर्धा घेतली तर कुठलं मूल चांगलं लिहू शकते हे ज्यावेळी विद्यार्थ्यांच्याकडून शिक्षकांच्या लक्षात येते त्यावेळी त्या मुलाचं आम्ही तो उपक्रम असा केला होता की त्यावेळी जे स्पर्धेत पहिली येणारी मुलं आहेत 2-3 मुलं आहेत त्यांना
प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरव करायचा त्यांचा, की जेणेकरून ते मूल आपलं सर्टिफिकेट घेऊन आपल्या पालकांना दाखवेल आणि पालकांच्या जो लक्षात येईल की आपल्या मुलाचं अक्षर हे शाळेतल्या इतर मुलांच्या पेक्षा चांगलं आहे. एखाद्या दिवशी धावण्याच्या स्पर्धा घ्यायच्या की त्यावेळी लक्षात येते की ते मुलं आपलं धावण्यामध्ये सगळ्या मुलांच्यात विविधता असते. तर थोडक्यात ही जी स्पर्धा हा, आहे हा, या हा. स्पर्धेमध्ये खाजगी शाळांबरोबरच जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत तिथले जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा या स्पर्धेमध्ये टिकले पाहिजेत. हाच महत्वाचा हेतू जो आहे तो आता जर तुम्ही बघाल तर बरेच वेळा जे काही आता MPSC मधले UPSC मधले जे काही अधिकाऱ्यांचं जर तुम्ही बघितलात प्रमाण जे आहे प्रमाण आहे ते तुम्हाला लक्षात येईल की ते शासनाच्या जिल्हा परिषद शाळांच्या मधलं प्रमाण जास्त हो. म्हणजे गुणवत्ता आहे, परंतु त्याला थोडंसं संधी पण मिळाली वेगळ्या पाहिजे. पद्धतीचं त्याच्यावरती द्यायची गरज होती. ते आम्ही त्या उपक्रमाच्या माध्यमातून देऊन शाळांना त्याचे आम्ही अगदी काही जाहिराती देखील केल्या होत्या त्या बरं. जिल्हा परिषद शाळांच्या जाहिराती पहिल्यांदा आम्ही लोकल चॅनलवर केल्या होत्या की जेणेकरून शाळांच्या विषयी एक वेगळी उत्सुकता तयार व्हावी अगदी. असा त्यातला उद्देश होता. आणि विद्यार्थी संख्या वाढली आहेत पण गुणवत्ता सुद्धा वाढली पाहिजे या हा, दृष्टिकोनातून हा, प्रयत्न हा, केलेले हा, दिसतात. केले होते. कोल्हापूरला खरं तर मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस असं म्हणतात. हो. इतिहासकालीन त्याच्या नोंदी सुद्धा आहे, हो, शाहूकालीन हो. नोंदी. तर राधानगरीमधले वसतिगृह जे आहेत काही शाहूकालीन सुद्धा आहेत का आणि त्याची आता सद्यस्थिती कशी आहे? नाही काय झालं होतं ज्यावेळी वसतिगृहांची ज्यावेळी चळवळी सुरू कोल्हापुरात होत्या त्यावेळी राधानगरीमध्ये त्यावेळी राधानगरी स्थापना तेव्हा झाली होती हो 1908-9च्या दरम्यान. मधल्या काळात एक मला वाटते 50-60च्या दरम्यान असेल, राधानगरीमध्ये एक महाराणी राधाबाई विद्यार्थी वसतिगृह नावाची एक संस्था होती जे कोल्हापुरातले बऱ्याचशा किंवा राधानगरीतल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केलेली. ते कालाओगानं ते बंद झालं. तिथं एक माध्यमिक शाळा नंतर सुरू झाली. त्यानंतर शहाजी छत्रपती महाराजांनी आता संभाजीराजे त्यावेळी नुकताच जन्म झाला होता त्यांचा, हो. त्यांनी ती परत एक वसतिगृह सुरू केलं होतं युवराज राधानगरीमध्ये. संभाजीराजे यांच्या युवराज संभाजी यांच्या नावावरती. परंतु वसतिगृह होतं पण त्यावेळी तिथं शैक्षणिक सुविधा ज्या पाहिजेत त्या प्रमाणात झाल्या नव्हत्या नव्हत्या. त्या काळात. त्यामुळं ती कालओगात वसतिगृह ती थोडीशी बाजूला बरोबर. पण त्यावेळी शहाजी महाराजांनी त्यावेळी प्रयत्न केलेले केले दिसतायत. होते. त्याच्या आधीच्या लोकांनी देखील तशा पद्धतीचे प्रयत्न त्यावेळी केलेले होते आणि त्याचं पुढचं पाऊल बाबा काय इथं मला करायला त्याच पाहिजे. प्रश्नाकडे खरं तर यायचं आहे. हा. कारण की तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करताय तुमची जी संस्था आहे ती म्हणजे वक्रतुंड एज्युकेशन सोसायटी आहे, त्याचबरोबर तुमचं जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आहे. या दोन संस्था ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून सध्या कसं काम सुरू आहे? मागाशी तुम्ही उल्लेख केला काही कोर्सेसचा, पण नाविन्यपूर्ण ग्रामीण भागासाठी काय त्याच्यामध्ये तुम्ही समाविष्ट केलेला आहे? नाही नाविन्यपूर्ण म्हणजे आम्ही काय केले की एक तर ते निसर्गाच्या सानिध्यात अगदी आमचं ते लोकेशन आहे आणि तिथं देत असताना इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे किंवा बाकीच्या ज्या सुविधा आहेत त्या मुलांना शहरातल्या ज्या काही आकर्षण तयार होते तो तिथं देखील आम्ही ते परिपूर्ण त्याचं हे केलंय. म्हणजे शहरामध्ये ज्या शाळांमध्ये ज्या संधी असतात हा, हा. म्हणजे शैक्षणिक असतात त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात सुद्धा हा, असतात, हा. सांस्कृतिक संधी असतात, हो 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 त्या देण्याचा त्या तुम्ही सगळ्या प्रयत्न केला. देण्याचा तिथं प्रयत्न केलाय. बसची फॅसिलिटी चांगल्या पद्धतीने बरं. दिली आणि त्यामुळं ज्या काही सुविधा म्हणून ज्या पाहिजेत एक संस्था म्हणून प्रोव्हाइड करायला पाहिजेत त्या सगळ्या पूर्ण चांगला स्टाफ आम्ही तिथे चांगलं हे तिथे बरोबर. उपलब्ध केलेला आहे. तर थोडक्यात यामागे पुन्हा एकदा राजर्षी शाहू महाराजांची प्रेरणा आहे हो 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 की शैक्षणिक गंगा जी आहे ही राधानगरीतल्या वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचली हो पाहिजे. हो अजूनही ग्रामीण भागामध्ये धनगरवाडी आहेत, हो हो त्या ठिकाणी तिथला मुलगा जो आहे त्यानं सुद्धा इथं मास्टर डिग्रीचं शिक्षण घेतलं पाहिजे हो, राधानगरीमध्ये. हो. तो आपला प्रयत्न आहे. हो 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 अजून सुद्धा काही करणं आवश्यक असेल तो आमचं भविष्यामध्ये करायचा मानस आहे त्या अगदी दृष्टीने. बरोबर. शैक्षणिक क्षेत्राबरोबर अजून एक क्षेत्र आहे ज्या ठिकाणी तुम्ही सध्या कार्यरत आहात, म्हणजे गोकुळ संस्थेच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय असेल, राधानगरीमध्ये गोकुळच्या माध्यमातून तुम्ही कार्य केलेलं आहे, तिथल्या दूध संस्था असतील. तर एकंदरीत दुग्ध व्यवसाय जो आहे त्याच्या प्रगतीसाठी काय प्रयत्न सुरू आहेत सध्या राधानगरीमध्ये? राधानगरीमध्ये म्हणजे आता आपलं कोल्हापूर जिल्ह्याचं एकत्रित संस्था आहे. गोकुळ ही मातृसंस्था आहे दुग्ध व्यवसायाची कोल्हापूर जिल्ह्याची. त्याच्यावरती मी संचालक म्हणून काम करतोय. ज्यावेळी आमची निवडणूक झाली आता 5 वर्ष कालावधी आमचं पूर्ण होतोय त्यावरती आता जर तुम्ही बघाल तर जे काही संचालक मंडळ जे निवडून आलो आम्ही सगळे बहुतांश संचालक हे वयानं तरुण आहेत. काही जुनी मंडळी देखील आमच्यावर अभ्यासूपणे काम करणारे आहेत आणि म्हणजे ज्या त्या क्षेत्रात जरी कुणी जिल्हा परिषदेमध्ये काम केलंय, कुणी सहकारी कारखान्यात काम केलंय, कुणी सहकारी बँकिंगमध्ये काम करते, कुणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते, असे बरेचसे लोक दुग्ध व्यवसायाबरोबर शेतकऱ्यांच्या बरोबर काम करण्याबरोबर इतर क्षेत्रात बरोबर काम करणारी मंडळी सगळी आम्ही त्यामध्ये संचालक म्हणून आहोत. आहात. आणि मुळात कोल्हापूर जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांचं प्रमाण खूप मोठं आहे हो.
आणि आपला जिल्हा अल्पभूधारक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. होय. त्यामुळे दुग्ध व्यवसाय हा तितकाच महत्वाचा आहे आपल्या शेतीला जिल्ह्यातल्या पूरक व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय म्हणून तो गेल्या 5-50 वर्षात लोकांनी त्याला स्वीकारलंय एक उपक्रम हे म्हणून हो. व्यवसाय म्हणून शेतीबरोबरचा, आणि त्यामुळे अवलंबित्व खूप मोठं आहे त्याच्यावर. कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर लाखो कुटुंब त्या व्यवसायाशी जोडली गेलेली आहेत. होय. त्यामुळं लाखो कुटुंबांचं हित डोळ्यासमोर ठेवून, म्हणजे कुठल्याही प्रकारचं बाकीचं राजकारण बाजूला ठेवून त्या संस्थेला कसं त्याची प्रगती करता येईल त्या दृष्टीनं आमचं संचालक मंडळ गेल्या 5 वर्षात कार्यरत राहायचं आम्ही बरोबर. प्रयत्न करतोय. खरं तर ग्रामीण भागात असं म्हणतात की दुधाचा पैसा जो आहे तो ताजा पैसा आहे. हो म्हणजे दूध घातल्यानंतर लगेचच पैसे मिळत असतात. हो हो त्यामुळे चलन सुरू राहतं आणि हो. मग शेतीला सुद्धा त्याची मदत होत हो असते. हो हो त्यामुळं शेतीपूरक व्यवसायांमध्ये पशुपालन सुद्धा जो आहे, हो दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन हो या दोन्हीचा अंतर्भाव झाल्यामुळं चलन जे आहे ते हो. अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू राहिलेलं आहे ग्रामीण हो. भागामध्ये. हो. अर्थव्यवस्था जी आहे ग्रामीण भागाची ती शेतीबरोबरच या शेतीपूरक व्यवसायामुळे त्याची प्रगती झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. अजून काही महत्वाचे विषय आहेत दुग्ध व्यवसायामधले जे गोकुळच्या माध्यमातून तुम्ही कार्यरत असताना केलेले आहेत. म्हणजे मुंबई आणि पुणे या ठिकाणी नवीन प्लांट्स जे आहेत, जे तुम्ही आउटसोर्सिंग करत होता ते आता इनहाऊस कामं सुरू आहेत, त्याबद्दल काय सांगाल? मुंबई आणि पुण्यात कोल्हापूरचे जे काही दूध उत्पादन होते गोकुळचं, ते सर्वाधिक मोठं मार्केट मुंबई आणि त्या पाठोपाठ पुणे आहे. आता पुणे सुद्धा मुंबईच्या पाठोपाठ चांगल्या पद्धतीने तिथं सुद्धा वाढ झाली मोठ्या प्रमाणात. मग पूर्वी कसं होतं की मुंबईत पूर्वीच्या लोकांनी एक जागा घेऊन त्या ठिकाणी डेअरी सुरू केलेली आहे. प्रोसेसिंग तिथं पॅकिंग होते तिथं गोकुळचं किंवा दही उत्पादन होते. तर तिथं कसं होतं की आम्ही ज्यावेळेस संचालक म्हणून त्यावेळी तिथला सेल वाढलेला होता बरं. किंवा वाढत आता सुद्धा वाढला आहे. आणि मग काही प्रमाणात म्हणजे त्यावेळी मला वाटतं 3 लाख 4 लाख लिटर दूध हे बाहेरून पॅकिंग करून घ्यावं लागत होतं. मग खाजगी लोकांच्याकडून ते घ्यावं लागत होतं. त्याला GST साठी पैसे मोजावे लागत होते. पॅकिंगचा खर्च जास्त होत होता. मग त्याच्यावर काय करायला पाहिजे, तर मग आम्ही त्याच्याच बाजूला एक जी एक इमारत होती तिथं कोल्ड स्टोरेज होतं, ती इमारत संघानं विकत घेतली आणि त्या दोन्ही इमारती जोडून एक व्हर्टिकल तिथं डेअरी म्हणूया आपण त्याला, बरं. तिथं प्रोसेसिंगचं युनिट वाढवून त्याची क्षमता वाढवली, एक्सपान्शन केले. जवळजवळ 10 लाख लिटर त्याची क्षमता झाली आता. त्यामुळे जे बाहेरून पॅकिंग करून घ्यावं लागत होतं ते संघाचं पूर्ण वाचले. स्वतःच्या ह्याच्या माध्यमातून तिथं आता पॅकिंग वगैरे सुरू आहे. त्यामुळं बरेचसे पैसे दूध उत्पादकांचे त्या माध्यमातून वाचलेत. त्यानंतर पुण्यात सुद्धा सगळं जे आज अखेर सगळं जे बाहेरून करून घ्यावं लागते पॅकिंग, ते कुठंतरी कारण तिथं जे बाहेरून केलं जात असताना ज्या दुसऱ्या लोकांच्या बरोबरचे करार देखील काही कालावधीनंतर संपणार आहेत. मग अशा बाबतीत काय करायला पाहिजे स्वयंपूर्ण होण्यासाठी? म्हणून मग तिथं सुद्धा मग जागा घेऊन डेअरी विकसित करायला वेळ लागणार, तर मग एखादा तयार डेअरी प्लॅन्ट घेता येईल काय, ह्याच्यावर बोर्डाने विचार करून त्याच्यावर काम केले. परत आता थोडक्यात कोल्हापूरच्या परिघाबाहेर कसा हा व्यवसाय जाईल, दुग्ध व्यवसाय, मग शेतकरी गोकुळ आणि गोकुळ ही संस्था कोल्हापूरच्या बाहेर कशी विकसित होईल आणि ती विकसित झाल्यानंतर परत एकदा शेतकऱ्यांचाच कसा फायदा होईल या ठिकाणी दूध दिल्यानंतर त्याच्या जोडीला आता आपल्या सर्वाधिक जे संघाचे जे काही दूध उत्पादनाबरोबर जे पैसे एकंदर कामकाजावर खर्च होतात त्याचा एक पार्ट नोकर पगार, त्यानंतर वीज बिल. वीज बिल हे विजेच दर आपल्याला माहित आहे की विजेची कमतरता किंवा काय परिस्थिती आपण बघताय. गेल्या 10-15-20 वर्षात शासनानं सुद्धा सोलरला प्रोत्साहन देण्याच्या बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. मग आम्ही निवडून गेल्यानंतर एक असं घेतलं की मग आपलं वीज बिल कमी होण्यासाठी काय करता येईल, कारण विजेची मागणी खूप आहे एवढ्या सगळ्या प्लॅन्टला वगैरे. तर मग आपला सोलर आता ॲक्च्युली इथल्या जे काही आपला पशुखाद्य कारखाना आहे किंवा इतर तिथं रूफटॉप सोलर बसवलेले आहेत, पण त्याला मर्यादा आहेत. त्याच्यावरती काय एवढं सेव्हिंग किंवा जास्त वीज निर्मिती होऊ शकत नाही. मग आमची एकंदर गरज संघाच्या एकूण सगळ्या प्लांटची गरज आणि मग काय करता येईल, तर त्याच्यावर मग आम्ही ठरवलं सुरुवातीला 6.5 मेगावॅटपर्यंत वीज आपण स्वतः निर्माण करायचा निर्णय घेतला. जसं दुधाचं स्टोरेज करतो तसं विजेचंही केलं पाहिजे. मग त्यासाठी मग सोलापूर करमाळ्याला तिथं एका कंपनीच्या म्हणजे त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. व्यक्तिशः प्रयत्न म्हणजे आम्ही ती संकल्पना मांडली आणि संचालक मंडळाला ते पटल्यानंतर संचालक मंडळाने त्या करायचं ठरवलं आणि मग सगळ्या नेते मंडळींनी त्यामध्ये सहभाग घेतला.
सर्वसाधारण सभेसमोर तो विषय मांडून मग करमाळ्यामध्ये एक 18 एकर जागा संघानं घेतली. त्यासाठी डेव्हलपमेंटसाठी एका कंपनीची मदत घेतली आणि त्या ठिकाणी 6.5 मेगावॅटचा एक चांगला प्रकल्प संघाच्या माध्यमातून उभारायला की ज्यामध्ये मधून वीज निर्मिती सुरू झाल्यानंतर लाखो रुपये आतापर्यंत उत्पादकांचे त्या माध्यमातून वाचलेले आहेत. म्हणजे थोडक्यात फक्त एक्सपान्शन करायचं नाहीये, तर एक्सपान्शन करता करता बचत सुद्धा कुठं करता येईल आणि उत्पादन कसं वाढेल या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न झालेले दिसतात आणि परत गुणवत्ता सुद्धा. आता तुम्ही बघाल गोकुळ हे गुणवत्तेसाठीच प्रसिद्ध आहे आतापर्यंत. म्हणजे राज्यातली आणि देशातली गोकुळची जी ओळख आहे ती त्या गुणवत्तेसाठी आहे. तर त्या गुणवत्तेत कुठल्याही प्रकारची तडजोड न करता त्याचं कामाचं स्वरूप जे आहे त्याचा विचार करून जे काही आवश्यक बदल होते, जसं नवीन डेअरी सुरू करणं किंवा नवीन प्लांट घेणं, वीज निर्मितीसाठी काही गोष्टी घेणं, ह्याबरोबर आता काही प्रॉडक्ट समजा बऱ्याच वेळा आपल्या जिल्ह्यातल्या सुद्धा लोकांची मागणी असायची की गोकुळनं अजून काही उत्पादन वाढवावीत. मग त्यामध्ये स्पर्धा ही अमूलची आहे. तर मग त्यामध्ये पेढा निर्मिती, बासुंदी किंवा गुलाबजाम सुरू केले, आता आईस्क्रीम लॉन्च केले. हे प्रॉडक्ट आहेत, हे वेगवेगळ्या माध्यमातून संघानं या 5 वर्षात नव्यानं मार्केटमध्ये आणलेत, जेणेकरून क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही, म्हणजे आता जसं चांगलं काम हे वाढवत जायलाच पाहिजे. म्हणजे आता जसं म्हणलं तसं 11-12 लाखाहून 18-19 लाखापर्यंत आपण संकलनाच्या बाबतीत गेलोय. तसंच पद्धतीनं जे काय गोकुळच्या नावाखाली विकले जाणारे जे काय बाय प्रोडक्ट आहेत त्यामध्ये कशी संख्या म्हणजे वाढवता येईल त्या दृष्टीने काही नवीन प्रॉडक्ट त्याचे लॉन्च केले आणि त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद आता मिळतोय एकंदर सगळं बघायला गेलं तर. पुन्हा एकदा गोकुळ म्हणजे दुग्ध व्यवसाय आला आणि दुग्ध व्यवसायातून इथंच गोकुळमध्येच दूध जाते शेतकऱ्यांना आणि कदाचित त्यांनी दिलेल्या दुधाचे प्रोडक्ट्स त्यांच्याकडे येत असतील आणि तेव्हा जो आनंद आहे शेतकऱ्यांचा तो वेगळा. नक्की बरोबर की. तर तेच तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं किंवा माझ्या दिलेल्या दुधाचं जर आईस्क्रीम माझ्याकडे परत आलं तर तो एक आनंद वेगळा आहे. फीडबॅक यायचे की अजून तुम्ही काही उत्पादनं वाढवायला पाहिजे. मग त्या दृष्टीनं काही सुरू केलेत, काही प्रायोगिक तत्वावर सुरू आहेत. तर ते आपण जर बघाल तर तुलनेनं ह्या 5 वर्षात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला. इनोव्हेशन या 5 वर्षात सगळ्या बाबतीत नाही, चांगलं काम आजपर्यंत झालेलंच आहे, त्याबद्दल कोणी म्हणायची गरज नाही. पण त्याला साजेसं अजून त्यामध्ये काय वाढ करता येईल तर ह्या जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनामध्ये आणि ह्या आमचं जे संचालक मंडळ आहे त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून म्हणजे पक्षविरहित गुणवत्तापूर्ण चांगलं काम कसं करता येईल तो करायचा प्रयत्न आमच्या संचालक मंडळाने केलाय. नक्कीच. मग अशी राधानगरीचा उल्लेख आपल्याला झालेला आहे, आपण त्या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी आहातच. राधानगरी आणि पर्यटन हा सुद्धा एक आता कळीचा मुद्दा बनत चाललेला आहे. कारण की कोल्हापूरचा जर विचार केला तर ठराविक ठिकाणं जी आहेत ती पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सध्या विकसित झालेली दिसत आहेत. अजूनही त्याच्यामध्ये बरंचसं काम खरं तर बाकी आहे, कारण की अजूनही स्मार्ट सिटीमध्ये आपला सहभाग नाही आहे. त्यासाठी पर्यटनाला चालना देणं गरजेचं आहेच. या ठिकाणी विकासात्मक प्रकल्प येणं गरजेचं आहे. IT पार्क येईलच, पण त्याच्या पुढे जाऊन जर आपण विचार केला तर राधानगरीकडे बघत असताना निसर्ग संपन्नता आहे, त्यामुळे या ठिकाणी पर्यटन जे आहे त्याचा विकास होऊ शकतो. तर या दृष्टिकोनातून काही नियोजन आहेत का, काही प्रकल्प हाती घेतले आहेत का, किंवा आधी काही प्रकल्प हाती चांगले घेतलेले आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहेत का? राधानगरी कसं झालंय आपण बघितलं तर लक्षात येईल की राधानगरीमध्ये 3-4 धरण प्रकल्प झालेत मोठे. म्हणजे राधानगरीचं धरण झालं महाराजांनी बांधलेलं, त्यानंतर दूधगंगानगरचं झालं, तुळशी झालं, आता धामणी पूर्ण होते, अजून छोटे छोटे प्रकल्प आहेत. आणि मग ह्यात बरेचसे लोक विस्थापित झालेत, बरेचसे परत अभयारण्यामुळं. तर बघितलं तर आपण राधानगरी तालुक्याचा एक असा मासुर्लीपासून असा वाकीघोलपर्यंत जर पट्ट्याचा जर आपण विचार करायला गेलो तर इथं निसर्ग संपन्नता खूप चांगली आहे, परंतु लोकांना रोजगाराचं साधन नसल्यामुळं मायग्रेशन खूप होते आणि सुविधा नसल्यामुळं म्हणजे आरोग्य सुविधा नाहीत, रस्ते नाहीत. आता बरेचसे प्रश्न त्यातून सुटत आलेत, पण अजून सुद्धा रोजगाराचे बरेचसे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. मग ह्याच्यावर काय करता येईल तर आता जर आपण बघितलं तर जगभरामध्ये सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र कुठलं असेल तर ते पर्यटन इंडस्ट्री असेल, टुरिझम इंडस्ट्री किंवा हॉटेल इंडस्ट्री आहे. तर तिथं पर्यावरणाची कुठली हानी न होता इथं लोकांना रोजगार कसा निर्माण करता येईल, तर मग तिथं इंडस्ट्री निर्माण होऊ शकत नाही. इंडस्ट्रीला तिथं करायला खूप स्कोप कमी आहे. तर मग पर्यटनामुळं तिथं लोकांना रोजगार मिळावा ह्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केले. त्यामध्ये आम्ही महोत्सव भरवले. ते उद्देश असा होता की त्यानिमित्तानं सुट्टीच्या वेळी राधानगरीला लोक यावेत
आणि तिथं जी काय निसर्गानं दिलेल्या गोष्टी आहेत त्या लोकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न चालला आहे त्याच्यावर. सुदैवानं काय झालं की राधानगरी हे म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. हो. निसर्ग संपन्नतेच्या बाबतीतली इथली बायोडायव्हर्सिटी ही खूप रिच आहे. पश्चिम घाटामध्ये हो. सर्वाधिक चांगली बायोडायव्हर्सिटी आपल्या राधानगरीमध्ये आहे. आणि तिथंच दुसरं म्हणजे पहिलं अभयारण्य हो. राज्यातलं हे राधानगरी आहे. आणि त्यामुळं आता जर बघितलं आपण तर अभयारण्याची निर्मिती नंतर झाल्या, परंतु ते शिकारीसाठी छत्रपती कुटुंबियांचं एक ते राखीव अभयारण्य जे होतं त्यामध्ये बरेचसे जे आता जे पर्यटक फिरतायत ते जे सगळे रस्ते त्यावेळी झालेले आहेत. रस्ते म्हणजे काय पक्के रस्ते नव्हे, पण ते मार्ग जे म्हणतोय आपण ते त्यावेळी झालेले जे आपण त्यावेळी राधानगरी हा, हा, हा. सफारी म्हणतो, सफारी बाजीपुरा म्हणतोय ती नव्यानं मार्ग निर्माण केलेले नाहीत. ते पूर्वीपासूनचेच मार्ग आहेत. हो. आता ते डागडुजी करून ते वापरात आणले गेलेत. किंवा सुरंगीचा रस्ता जर आपण हो. बघितला तो सुद्धा त्याची नावं सुद्धा अतिशय हा, 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 इंटरेस्टिंग त्या आहेत. म्हणजे interesting सावराई आहेत. सडा, मोठा हा, हा, सडा हा, आहे हा, ज्या हा. ठिकाणी शेवटचा पॉईंट आहे हा, हा, दाजीपूरचा, हा, आणि तर- सांबर कोंड वगैरे हो, अशी हो, नावं हो, आहेत हो. ज्या ठिकाणी सांबरांचं तर वास्तव्य मग होतं. तर ते तिथं जास्तीत जास्त लोक यावी, तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळावा ह्या दृष्टीनं आम्ही त्याचं प्रमोशन करण्यासाठी आम्ही काही लोकांची मदत घेऊन आम्ही हो. त्याच्या फिल्म्स बनवल्या. त्यासाठी फुलपाखरू महोत्सव, काजबा महोत्सव असे आमच्या बायसन नेचर क्लब जी आमची संस्था आहे, आमचे संबंधित सगळे मित्रमंडळी सगळे त्यावर काम करत आहेत. त्यांच्या मतीनं आम्ही तिथं काही चांगल्या पद्धतीने लोकांना प्रेझेंटेशन करायच्या दृष्टीनं काही फिल्म बनवल्या. आणि त्याचं आता जर सोशल मीडिया जर त्यावेळेपासून जर बघितलं तर तो त्या माध्यमातून आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला जाहिरातीच्या माध्यमातून. आणि तिथं लोक यावीत असे प्रयत्न केले ना, तर त्याच्यामध्ये आपण बघतोय आता त्या गोष्टीला, तर आता त्यामध्ये वाढ होताना दिसते. आणि आम्हाला अपेक्षित आहे की अजून तिथं बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये करायला खूप वाव आहे संधी आहे. की जेणेकरून कोल्हापूर हे चांगलं पर्यटन स्थळ आहेच. कोल्हापूर जिल्हा महालक्ष्मी आहे, ज्योतिबा आहे, नृसिंहवाडी आहे. ह्याच्याबरोबर त्याच्या पलीकडचं कोल्हापूर जे आहे ते राधानगरीमध्ये बघायला मिळेल. राधानगरी आहे. बरेचसे कोल्हापूरमध्ये अजून साईट्स आहेत की ज्या मला तेच प्रश्न हा. विचारायचे तुम्हाला की राधानगरीकर म्हणून एखादा बाहेरचा पर्यटक जो आहे, मग महाराष्ट्राच्या बाहेरचा सुद्धा असेल, कुठल्या ठिकाणांना राधानगरीत भेट दिली पाहिजे पर्यटकांनी? नाही, काय होतंय आता अभयारण्य म्हणले की लोकांचं बघायचं मला प्राणी पाहता येतील दिसलाच काय पाहिजे. असं होते. आणि मग तिथं बऱ्याच वेळा निराशा तयार होते. हो. राधानगरीचं जंगल हे प्राण्यांचा तिथं अधिवास आहे, ते म्हणजे त्याबद्दल काय वाद नाही. परंतु ते सदाहरित जंगल आहे आणि तिथं तुम्हाला जसं एखाद्या प्राणी संग्रहालयात गेल्यानंतर प्राणी पाहायला मिळतील असं शक्यता कमी हो ना. राहते. तर अशा वेळी तिथं राधानगरीचं दुसरी जी ओळख आहे ती महत्वाची, ती मी मगाशी तुम्हाला म्हणलं की राधानगरी हा परिसर हा वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. हो. म्हणजे जागतिक वारसा स्थळामध्ये त्याचा समावेश आहे. तो कुठल्या कारणामुळे आहे, तर तिथं जी काही जैवविविधता आहे त्याच्यासाठी त्याचं मानांकन त्याला मिळालेलं आहे. आणि तिथं जर लोकांनी पाहिली त्या दृष्टीने जर त्याकडे जर पाहायचं ठरवलं तर बाकी मग राधानगरी तुम्हाला अजून वेगळी पाहायला मिळेल. मग राधानगरीच असं नाही, आपलं मग कोल्हापूर जिल्ह्यातला अगदी आंब्यापासून चंदगडपर्यंत जर बघितला, हा सगळा पश्चिम घाटाचा परिसर बघितला, निसर्ग संपन्न आहे. निसर्ग संपन्न. परंतु तर- राधानगरीतला मला स्पेसिफिकली का विचारायचं होतं की काही शाहूकालीन वास्तू आहेत ज्या आहेत. ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. हो म्हणजे हत्ती महल असेल, हो राधानगरी धरण असेल, हो म्हणजे तुम्ही नैसर्गिक पर्यटनाबरोबरच हो ऐतिहासिक पर्यटन सुद्धा राधानगरीमध्ये आहे. हो आणि त्याचबरोबर देवराया सुद्धा ज्या काही जतन केलेली हो, आहे हो. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही आवर्जून जाऊ शकता. हम्म. असं पर्यटनाची वर्गवारी सुद्धा राधानगरीमध्ये होऊ शकते. खूप खूप होऊ शकते. म्हणजे मी जसं म्हणलं बायोडायव्हर्सिटी पाहायची असेल तर एखाद्या तुम्ही देवराईला भेट दिली तर तुम्हाला खूप चांगल्या काही गोष्टी पाहायला मिळतील. तिथे जतन केल्या आहेत, ज्या त्या पाठीमागे धार्मिक परंपरा आहेत. त्याच्यासोबत शाहूकालीन वास्तू देखील हत्तीमाल सारखे आहे, बेंजीर विलासारखे आहेत, राधानी धरण आहे महाराजांनी बांधलेलं. त्यामुळे अशा देखील गोष्टी पाहता येण्यासारख्या आहेत. पण त्याच्या आधीच्या कालावधीचा जर विचार करायला गेला तर अभयारण्याला लगत असलेला शिवगड आहे, हो. तिथं तुम्हाला तो पाहायला मिळू शकतोय. किंवा शिवपुत्र राजाराम महाराजांच्या ज्यावेळी ते जिंजीला जात होते हो. त्यावेळी त्यांचा आमचा जो वाकीखोल म्हणून परिसर आहे तिथं त्यांचं वास्तव्य राहिलेलं आहे. अशा बऱ्याचशा ऐतिहासिक गोष्टी आहेत की बरोबर. ज्याकडं म्हणजे पर्यटकांना फक्त नैसर्गिक समृद्धता आपल्याला दाखवायची नाही, त्याचसोबत ऐतिहासिक पर्यटन सुद्धा होऊ शकतं. हो हो आणि नक्कीच तितक्या वास्तू जिवंत राधानगरीमध्ये आहेत. हो
महत्वाचं वैशिष्ट्य राधानगरीमध्ये मी जे बघितलेलं आहे ते म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी तिथे एक अंबाबाईचं मंदिर जे बांधले हो ते मंदिर जे आहे त्याची पायाभरणी जी आहे ती त्यांनी स्वतःच्या मुलीच्या हस्ते केली. हो हो म्हणजे आजही आपण जर या काळात बघितलं तर मुलीच्या हस्ते अजूनही नाही, पायाभरणी होत जात. नाहीत महिलांच्या हस्ते. पण तो एक पुरोगामी विचारांचा वारसा जो आहे तो कृतीतनं शाहू महाराजांनी त्यावेळेला त्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि त्याची पायाभरणी राधाबाईंच्या हस्ते झाली मंदिराची. आणि आपल्या राधानगरीचं नाव जे आहे ते त्यांनी हो. मुलीच्या नावावरनं त्यांच्या ठेवलेलं आहे म्हणजेच राधाबाई उर्फ आकासाहेब महाराज. हो, हो. त्यामुळे ऐतिहासिक वारसा आहेच, त्याचबरोबर सामाजिक वारसा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला राधानगरीमध्ये प्रकर्षानं जाणवतो. हो हो पुढच्या मुद्द्याकडे जात असताना मला एक महत्वाचं विचारायचं आहे ते म्हणजे आपण शासकीय संस्थांच्या माध्यमातून जे कार्यरत आहात त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदचा आपण जो उल्लेख केलात, जिल्हा परिषदच्या शैक्षणिक संस्था आहेत त्याबद्दल आपण बोललो. जिल्हा परिषदच्या माध्यमातून अजून काही विकास कामं सुरू आहेत का राधानगरीमध्ये ज्याचा पर्यटनाला फायदा होईल? आता तसं बघायला गेलं तर मी पर्यटनाच्या दृष्टीने म्हणेन किंवा थोडं दुसऱ्या ह्यानं विचार करूया. राधानगरी धरणावरती आलेल्या पर्यटकांना किंवा आलेल्या अभ्यागतांना धरणाचा इतिहास समजत नव्हता. म्हणजे की हा महाराजांनी बांधलेलं धरण एवढंच, परंतु ॲक्च्युली त्याचं त्या पाठीमागं त्यावेळी कुणी लोकांनी मदत केली आहे किंवा काय नेमक्या गोष्टी कारणीभूत घडल्यात हे लोकांना तसं समजत नव्हतं. आणि मग तिथं आमच्या राधानगरी तालुक्यातल्या जे जुने लोक पत्रकार वगैरे होते त्यांना असं वाटायचं की ते एखादं शाहू महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे किंवा पुतळा व्हायला पाहिजे असं त्यांना वाटायचं. मग आम्ही जिल्हा परिषदे माध्यमातून आम्ही निवडून गेल्यानंतर ज्यावेळी अर्थ आणि शिक्षण समितीचा सभापती म्हणून काम करायला मला मिळालं तेव्हा असा आमच्या डोक्यात विचार आला की आपण ह्या ठिकाणी हे जे स्मारक आहे हे जिल्हा परिषदे माध्यमातून उभा करता येईल काय. तर मग तो जिल्हा परिषदे सभागृहात आम्ही विषय मांडला आणि तो पटला सगळ्यांना किंवा हे गरजेचं आहे. आणि त्यावेळी जिल्हा परिषदेनं तरतूद करून शासनाकडे जागा मागून घेतली आणि त्या ठिकाणी राधानगरी धरणाच्या आणि राधानगरी गावाच्या ज्या त्यावेळी ह्या गाव वसवलं किंवा धरण बांधलं त्याच्या संबंधित जे काही लोक होते त्या सर्व लोकांचे म्युरल्सच्या माध्यमातून तिथं स्मारक उभा केले की जे तिथे गरज होती, परंतु त्याचा पर्यटनाला देखील आता उपयोग होताना पाहतोय. जे येणारे लोक आहेत, व्हिजिटर्स आहेत, ते त्याकडे पाहतात, त्याची माहिती त्यांना आपोआप मिळते आणि तिथं आलेल्या लोकांना तो एक नव्या प्रकारे बघायला मिळते आणि तिथलाच परिसर अजून डेव्हलप करता येईल काय यावर आमचे प्रयत्न सुरू आहेत की जेणेकरून तिथं आलेल्या लोकांना, जसं आता आपण बघितलात की कर्नाटकात किंवा आंध्र म्हणजे साऊथमध्ये बऱ्याचशा जुनी जी धरणं आहेत त्याच्या पायथ्याशी आता म्हैसूरचं धरण असेल किंवा अजून काही धरण आहेत की ज्या ठिकाणी वृंदावन गार्डन आहे किंवा अजून काही अलमट्टी धरणाच्या बॅक खाली असे काही डेव्हलपमेंट जे पर्यटनाच्या दृष्टीने करणं झाले तर काळ्यामोडीला होतं ते पुन्हा एकदा त्याचं नूतनीकरण करणं गरजेचं आहे. तर ते तसंच एखादी चांगलं अजून काय करता येईल का राधानगरीमध्ये, तसा आमचा भविष्यात आता प्रयत्न आहे. त्याच्यासाठीचा काही प्रस्ताव आहेत की जे शासनाकडे आपण दिलेले आहेत. अजून मग काय त्यामध्ये काय वाढवता येईल काय त्याच्यावर प्रयत्न सुरू आहेत. हो, मग अशी एक मुद्दा आला आपण बोलत असताना की स्थानिक पातळीवरती रोजगार निर्मिती झाली पाहिजे, त्या पद्धतीचं शिक्षण आपण देत आहात. तर रोजगार निर्मितीसाठी कुठल्या संस्था आल्या पाहिजेत राधानगरीमध्ये असं आपल्याला वाटतं की राधानगरीमध्ये स्थानिकांनाच तिथं रोजगार मिळाला पाहिजे? जसं आपण बघितलं दुग्ध व्यवसायामधून रोजगार मिळतोय, पशुपालनातून रोजगार मिळतोय, असा एक कुठला उद्योगधंदा राधानगरीमध्ये येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नाही, आता काय आहे की राधानगरी किंवा हा आपला जो पश्चिम घाटाचा परिसर आहे हा काही पाऊस खूप प्रमाणात होतोय. इथं जमिनी ज्या आहेत ह्या अशा म्हणजे सुपीक जमिनी असं म्हणता येणाऱ्या कॅटेगरीमध्ये नाहीत, कारण जमिनीची धूप होते मोठ्या प्रमाणात. आणि जसं आता कोकणात आंब्यासाठी तो भाग प्रसिद्ध आहे, काही आपला पश्चिम घाटातला चंदगड किंवा कोकणामध्ये काजू उत्पादनासाठी काही भाग पोषक आहे. आता ऊस उत्पादनामध्ये खालचे करवीरपासून इकडपर्यंत राधानगरीचा आमचा सगळा बराचसा भाग आहे ऊस उत्पादनामध्ये नदीकाठचा. पण हा जो वरचा भाग आहे इथं समजा तुम्ही मगाशी म्हटलं तसं रोजगाराच्या दृष्टीने जर विचार करायला गेलो आपण तर जे काय वनौषधी जे आहेत की जिथं नैसर्गिकरित्या तिथं चांगल्या पद्धतीने येणाऱ्या ज्या जसं आपण पिकं घेतोय की जसं आपण वृक्ष लागवड करून त्याचं हे फळबाग लागवड करतोय तशा पद्धतीने जर काही वनौषधींचं लागवड आपल्या ह्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याच्यावर प्रक्रिया करणारे काही उद्योग झाले तर तिथंच लोकांना म्हणजे एकतर स्थानिक रोजगार मिळेल. आयुर्वेद क्षेत्र खरं तर मोठं आहे आणि ते विस्तारत चाललं, असं आयुर्वेद क्षेत्राला सुद्धा नक्कीच मदत मिळाली. असं एखादा प्रकल्प व्हायला पाहिजेत असे की जेणेकरून त्याचा उपयोग फक्त एक इंडस्ट्री झाली, 100-200 लोकांना काम मिळालं असं नव्हे.
जसं आता ऊसावर आधारित मोठी इंडस्ट्री आहे, हो जसं दुधावर आधारित इंडस्ट्री आहे, तसं अशा काही गोष्टी ज्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत, मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक आहेत की ज्यांना सहजरित्या त्यांच्या तिथल्या हवामानाप्रमाणे, तिथल्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्याचं उत्पन्न घेणं सोपं आहे आणि तेव्हा प्रक्रिया करणारे जर का उद्योग झाले तो एक मला असं वाटतंय माझी अगदी व्यक्तिगत बरोबर. संकल्पना आहे की अशा काही गोष्टी झालं पाहिजे. ह्या परिसरामध्ये व्हायला पाहिजे. शेतीमध्ये काय नव्यानं प्रयोग होत आहेत? नव्यानं प्रयोग होत आहेत म्हणण्यापेक्षा आता एआयच्या माध्यमातून ऊस उत्पादनामध्ये म्हणजे आंतरपिकं वगैरे काही अशा पद्धतीचं त्या जितक्या प्रमाणात पाहिजेत तितक्या प्रमाणात ते होत नाहीत आणि मग त्याला बाकी नैसर्गाची बरीचशी नैसर्गिक कारणं सुद्धा खूप आहेत. म्हणजे भाताचं पीक जास्त आहे, हा, पाऊस हा, जास्त असल्यामुळे. पावसाच्या प्रमाणामुळे ऊसाच्या वाढीला मर्यादा आहेत, लोकांना सोप्या पद्धतीत वाटते म्हणून ऊस उत्पादनाकडे जास्त शेतकरी आहेत. परंतु प्रत्येक परिसर ऊस उत्पादनाला योग्य आहे असं नाही. प्रत्येक ठिकाणी भात शेती परवडणार आहे अशातला भाग नाही. हो. मग अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की याच्यावर काम व्हायला पाहिजे अगदी बरोबर. व्यापक प्रमाणात आणि ते लोकांना रोजगार मिळवून देणार व्हायला पाहिजे असं मला वाटतंय एकंदर. कारण नक्कीच. बघितलं तर आता आमच्या सुद्धा बऱ्याचशा परिसरामध्ये सुरुवातीला 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी दूध उत्पादन तिथं असं वाटायचं की तिथं पाण्याची सुविधा नाही, तिथं दूध उत्पादन होणार नाही असं वाटायचं. परंतु तिथल्या लोकांनी करून दाखवलंय खूप साऱ्या ठिकाणी जिथं शेतीवर थोडं उत्पन्नाला मर्यादा आहेत, तर मग दुधाच्या उत्पादनात त्या वाड्या ती गावं खूप मोठ्या प्रमाणात पुढे गेलेत. दूध उत्पादन तिथं करून रोजगार म्हणजे तिथं माणसांना एक चांगला हे मिळू शकतं हे लोकांनी दाखवून दिले. अगदी. तसं हा एक नवीन पर्याय उपलब्ध होऊ शकतो. व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. मला वाटतं अर्थव्यवस्था जी आहे ती 70% तरी शेतीवर अवलंबून असेल राधानगरी तालुक्याची. जास्त बरोबर, त्याच्यापेक्षा जास्त असेल कदाचित. असेल, जास्त त्यामुळे असेल. कदाचित आता शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग होणं गरजेचं आहे. शेतीमध्ये प्रयोग होणं गरजेचं आहे त्याच्या ह्याच्यावर. म्हणजे परत शेती पूरक उद्योग जे आहेत, हा. म्हणजे अवजारे असतील शेतीशी निगडीत, बी बियाणे असतील, याची सुद्धा भविष्यामध्ये त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरच त्याचं प्रोडक्शन होणं गरजेचं आहे. म्हणजे नक्कीच तो एक वेगळा व्यवसाय होऊ शकतो राधानगरीमध्ये आणि त्याला चालना वाव आहे. हो. त्या ठिकाणी संधी आहे. हो, त्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे, त्याच्यावर मार्गदर्शन व्हायला पाहिजे, लोकांना त्यासाठी परावृत्त करायला पाहिजे आणि अगदी अशा बरोबर. काही गोष्टी त्यामध्ये होऊ शकतील भविष्यामध्ये जर करायचं ठरलं तर. आपल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत, त्या माध्यमातून सुद्धा काय प्रयत्न होऊ शकतात का? आम्हाला बघावं लागेल त्यामध्ये हो. काय संस्था म्हणून आणि आपण कृषी काय करू विद्यापीठात त्यांची शकतो, मदत घेऊन या ठिकाणी ते करता करावं येईल काय. लागेल. हो, पण एकंदरीत जर विचार केला तर अर्थव्यवस्था जर शेतीवरती अवलंबून असेल तर स्थानिक रोजगार निर्माण करण्यासाठी शेती पूरक व्यवसायांवरती आता भर देणं गरजेचं आहे. हो, जसं आता शासनानं आता मधाचं गाव किंवा मधाच्या हो. बाबतीत जसं हे सुरू केलं, पाडगावचं. हा, किंवा आता आमच्या इथे सुद्धा काही गावं निवडलेत, तसं मधाचं उत्पादन करून शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना एक नवीन व्यवसाय निर्माण करून द्यायचं जसं शासनाचं धोरण आहे, तसं औषधी वनस्पती लागवडीसाठी आहेत योजना, पण त्या आपल्या जिल्ह्यात विशेष प्रयत्न करून करायला पाहिजे असं मला वाटते. नक्कीच. औषधी वनस्पती लागवड हा एक म्हणजे पूरक होऊ शकतोय हो. असं मला वाटते. अगदी बरोबर. तुम्ही सातत्यानं सांगताय शाहू महाराजांचा वारसा जो आहे तो राधानगरीला आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरती शाहू महाराजांचा प्रभाव कशा प्रकारचा आहे? माझा जन्म राधानीत झालाय. आता मी ज्या घरात राहतो, आता मी लहानाचं मोठा झालो, ते जे माझं घर आहे समजा, म्हणजे कसं त्याचं हे राहते की राधानगरी गाव हे राजर्षी शाहू महाराजांनी बसवलेलं गाव आहे आणि तिथं जे लोक येऊन राहिले ते आजूबाजूच्या गावातून तिथे येऊन स्थायिक झालेत. म्हणजे आमचे आजोबा पणजोबा त्यावेळी राधानगरीमध्ये स्थायिक झाले. व्यवसायाच्या दृष्टीनं महाराजांनी जेव्हा गाव वसवलं, पेठ वसवली, बाजारपेठ वसवली, त्यावेळी आवाहन केलं होतं की लोकांनी इथं येऊन राहावं आणि त्यांनी इथं काहीतरी व्यापार व्यवसाय सुरू करावा. त्यात आमचं कुटुंब पूर्वी कधीतरी राधानीत येऊन राहिले. आता तिथं आमची सगळी जडणघडण म्हणजे इव्हन आता आम्ही राहतोय ते घर सुद्धा त्या म्हणजे छत्रपतींच्या माध्यमातून शाहूकालीन आम्हाला आहे. म्हणजे त्या काळात आमच्या लोकांना राहायला जागा त्यावेळी बरोबर. दिली गेलेली आहे आणि मग त्यांनी वसवलेल्या गावात राहत असताना स्वाभाविकपणे त्यांच्याबद्दल लहानपणापासून उत्सुकता असणं किंवा त्यांच्या कामाबद्दल माहिती असणं हे स्वाभाविक आहे आणि त्यामुळे त्याचा हे पगडा आहे पगडा आहे विचारांचा. त्या गोष्टींचा आणि तो नैसर्गिकरित्या तो आम्ही जपत त्याच्यामध्ये अगदीच. गेलोय. स्मृतीस्थळ तर तुम्ही केलेलंच आहे तयार. हो, परंतु त्याच्याही पुढे जाऊन शाहू विचार जो आहे तो जनमानसात रुजलेला आहेच, परंतु तो टिकण्यासाठी शालेय स्तरावरती सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे. त्या दृष्टीने काय नियोजन कराल? नाही त्या दृष्टीनं आता
विद्यार्थी स्तरावर शाहू महाराजांचं काम कळावं, शाहू महाराजांनी सामाजिक जे काही गोष्टी त्यावेळी निर्णय घेतले त्याचे परिणाम आता आपल्याला पाहायला मिळतात. ह्या नवीन काय होतंय की नवीन मुलांना म्हणजे लहान नवीन पिढी जी मुलांच्या आहे. नवीन पिढीला ते करण्याच्या दृष्टीनं काही काही अभ्यासक्रमामध्ये प्रश्नावली घेऊन काही हो, प्रश्नमंजुषा हो, स्पर्धा हो, असतील, हो, वक्तृत्व हो. स्पर्धा असतील, या निश्चितपणे अशा शाळेमध्ये घेतल्या पाहिजे. गेल्या पाहिजेत. कारण की मला एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे शाहू महाराजांचा वारसा जो आहे तो त्यांच्या चिरंजीवांनी सुपुत्रांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने चालवलेला दिसतो. निश्चित. म्हणजे राधानगरी धरणाचा जर आपण उल्लेख घेतला हो. तर शाहू काळामध्ये जवळपास 8 फुटी धरण बांधून झालेलं आहे, पण त्याचं पुढचं जे कार्य आहे, राजाराम महाराज ज्याला शाहू महाराजांनी आपले जीवित कार्य असं संबोधलं, ते राधानगरी धरणाचं कार्य पूर्णत्वास जे दिले ते शाहूपुत्र हो, राजाराम हो, महाराजांनी हो, केलेलं आहे. हो, हो. त्यामुळे माझी सुद्धा आपल्याला विनंती राहील की राधानगरीमध्ये शाहूकालीन वारसा आहेच, त्याचबरोबर राजारामकालीन सुद्धा वारसा जो आहे आहे. तो सुद्धा जपला गेला पाहिजे आणि तो सुद्धा हो. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे. हो, हो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायला हरकत हो, नाही. हो. नक्की. कारण जर बघितलं तर तुम्ही म्हटला तो मुद्दा अगदी बरोबर आहे. शाहू महाराजांचं काम हे अतुलनीय होतंच, परंतु त्यांचा मुलगा म्हणून राजाराम महाराजांनी ज्यावेळी कारभार हातात घेतल्यानंतर त्यांची जेवढी त्यांना अपेक्षा असलेली सगळी जी कामं आहेत आणि अधिक त्यामध्ये औद्योगिक असतील, विमानतळासारखे विषय असतील, हे त्यांच्या कारकिर्दीत पुढे जाऊन म्हणतोय तुम्हाला मी. हो. राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या त्यांच्या आंबेडकरांचं शिक्षण असेल, राधानगरीचं धरण असेल, ह्या गोष्टी तर त्यांनी त्या पूर्ण केल्याच, परंतु त्यामध्ये आता म्हणजे बऱ्याचशा औद्योगिक साखर हो. कारखान्याची निर्मिती असेल, सूतगिरणीची निर्मिती, म्हणजे त्यावर जर हो. आपण बघितलं लक्षात ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्याला जो कोल्हापुराला म्हणजे औद्योगिक राजर्षी शाहू महाराजांनी जो पाया घालून दिलेला होता त्याच्यावरती ते कळस कळस चढवायचं काम करण्याचं राजाराम महाराजांनी केलेलं आहे आणि केलंय. त्याचा साक्षीदार राधानगरी असं म्हणायला हो, हरकत नाही, नक्की. कारण की त्याची सुरुवात राधानगरी हो हो धरणापासून. हो हो त्यांच्या कालावधीत पूर्ण झालं. ही खूप मोठी गोष्ट आहे तसं विचार करायला गेलं तर इतिहासाच्या दृष्टीने. त्यामुळे ऐतिहासिक वारसामध्ये ऐतिहासिक वास्तू जतन करण्याबरोबरच हा जो वारसा आहे विचारांचा तो सुद्धा नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि हो. आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि नक्कीच आगामी काळामध्ये अशा पद्धतीनं सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत शाहू महाराज, राजाराम महाराज पोहोचायला हरकत नाही. आणि आपल्याकडं शिवगड सुद्धा आहे, शिवकालीन वारसा. खरं तर शिवाजी महाराजांच्या नंतरचा तो किल्ला आहे. सावंतवाडी सरकारांच्या बरोबर त्यावेळेला करवीरकर छत्रपतींनी तो लढत बांधलेला किल्ला आहे, असा सुद्धा वारसा तो आहे. आणि तो दाजीपूर अभयारण्य जे आहे, जे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे, त्याच्या शेजारी तो शिवगड नावाचा किल्ला आहे. त्यामुळे ऐतिहासिक, नैसर्गिक आणि विचारांचा सामाजिक वारसा अशी सुद्धा राधानगरीची वेगळी ओळख आहे. आणि ती पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पर्यटकांना आपण भरभरून देण्यासारखं राधानगरी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून शालेय स्तरावरती जर प्रयत्न झाले आणि शालेय विद्यार्थ्यांनाच जर राधानगरीचा चांगल्या पद्धतीचा इतिहास कळाला तर भविष्यातले हे गाईड आहे हो तो सुद्धा एक रोजगार स्थानिकांना मिळू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे हो आणि ते झाले पाहिजेत असं म्हणायला हरकत नाही. हो. खरं तर शाहू विचार जो आहे तो आपण चांगल्या पद्धतीनं सुरू ठेवलेला आहे, तो पुढच्या पिढीला कळावा यासाठी प्रयत्न करतात. त्याबद्दल खरं तर मी आपलं अभिनंदन करतो. आणि जाता जाता एकंदरीत आता सध्या आपले कार्यकर्ते सुद्धा आहेत, युवा पिढी जी आहे त्यांनी सजग राहून त्यांचं सुद्धा करिअर घडवलं पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांना काय संदेश द्याल? आता राधानगरीमध्ये आम्ही ह्या मुलांच्यासाठी जे शैक्षणिकदृष्ट्या त्यांना सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय आणि अजून करण्याची जी गरज आहे ती आम्ही करणार आहोत भविष्यामध्ये, ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या. परंतु त्याबरोबर आपल्या तालुका, आपला जिल्हा, आपला परिसर हा कशा पद्धतीनं अजून पुढे जाईल हा प्रत्येकानं थोडा प्रयत्न करायचा भाग आहे. म्हणजे सर्वाधिक प्रयत्न सर्व गरजेचे आहेत. गरजेचे आहेत. मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यात यशस्वी झालो त्याच्याबरोबर मी माझ्या परिसराला पुढे घेऊन जाता येईल काय, अजून माझ्या माध्यमातून जरी एखादा नोकरी जरी करत असला तरी देखील तो आपल्या पाठीमागच्या लोकांसाठी काय करू शकतोय, अशा पद्धतीनं प्रत्येकानं थोडेफार प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतंय. हाच खरं तर शाहू महाराजांचा विचार विचार आहे, आहे. तो हो, जपण्याचा हो. आपण कार्य करत आहात. खरं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी तालुक्याची नेहमीच एक वेगळी ओळख आहे आणि ती वेगळी ओळख अबाधित राहीलच. पण त्याही पुढे जाऊन जे काय आपण कार्य करत आहात ते म्हणजे अगदी दुग्ध व्यवसाय असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम असेल किंवा युवा क्षेत्रामध्ये आपण युवकांना रोजगार स्थानिक कसं देता येईल या दृष्टीने जे प्रयत्न आहेत ते नक्कीच व्याख्यानाजोगे आहेत. आणि निश्चितपणाने भविष्यामध्ये हे जे काय आपले प्रयत्न आहेत ह्या प्रयत्नांना यश यावं अशीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाता जाता राधानगरीबद्दल तुम्ही जी काय माहिती दिली आतापर्यंत ती पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पोचलेली आहे, तरी सुद्धा शासनाला सुद्धा तुम्ही काय आवाहन कराल की राधानगरीची प्रगतीमध्ये तुम्ही योगदान द्यावं आणि राधानगरीला जो काय निधी आहे तो वेगवेगळ्या प्रमाणामध्ये जो आला पाहिजे त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय प्रयत्न करताय आणि शासनाला काय आवाहन असेल? जसा म्हणजे बऱ्याच वेळा राधानगरीकडं ओळख होत असताना
दुर्गम डोंगराळ तालुका अशी जी ओळख केली जाते ती कुठेतरी पुसली जावी आणि एक विकसित तालुका म्हणून त्याकडे बघितलं जावं हे आमचं खऱ्या अर्थानं स्वप्न आहे. आणि त्या दृष्टीनं जे काय आवश्यक आहे म्हणजे जिथं जे आवश्यक आहे म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीनं पर्यटन औद्योगिकरणासाठी जिथं जिथं करणं शक्य आहे तिथं औद्योगिकरण, शिक्षणाच्या दृष्टीनं जे आवश्यक आहे. आमचा पूर्वी प्रयत्न होता की राधानगरीमध्ये शासनानं एखादं इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करावं असा आमचा पूर्वी प्रयत्न होता. राधानगरी शताब्दी महोत्सव निमित्तानं आम्ही तसा प्रयत्न करून बघितला पण त्याला यश आलं नाही. परंतु अशा काही शैक्षणिक सुविधा चांगल्या पद्धतीनं आमच्या तालुक्यात निर्माण व्हाव्यात, औद्योगिक जेणेकरून लोकांना बेरोजगारी त्यामध्ये कमी व्हावी, शेती चांगली परिपूर्ण व्हावी आणि त्यामध्ये स्थानिक लोकांना चांगला रोजगार मिळावा, बाहेरच्या सगळ्या परिसरातील लोक तिथंपर्यंत यावेत आणि आमचा तालुका विकसित तालुका म्हणून पुढे यावा हे आमचं स्वप्न आहे. आणि त्यासाठी शासनानं देखील काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात की जेणेकरून तिथं त्या गोष्टीला अजून चालना मिळेल अशी आमची अपेक्षा शासनाकडून आहे. अगदी बरोबर. आज तुम्ही सकलमच्या व्यासपीठावर आलात, राधानगरी बद्दल भरभरून आपण बोललात, त्या ठिकाणचे स्थानिक प्रश्न आपण बघितले, कुकुच्या माध्यमातून तुमचं कार्य बघितलं, शैक्षणिक कार्य बघितलं. या सगळ्या कार्याला भविष्यामध्ये अजून चालना मिळू दे आणि शाहू विचारांचा वारसा जो आहे तो आपल्याकडून भविष्यात सुद्धा जपावा, कारण की तो एक विचारांचा वारसा आहे, शैक्षणिक विचारांचा वारसा आहे. राधानगरी धरण झाल्यामुळं तिथं जी जलक्रांती झाली त्यामुळे अख्खा कोल्हापूर जिल्हा जो आहे तो समृद्ध झालेला आहे. हा पाण्याच्या बचतीचा वारसा सुद्धा राधानगरींना दिलेला आहे, तो सुद्धा अबाधित राहावा अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. आणि आपण या व्यासपीठावर आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद.